तर मित्रांनो, आज आपण जात आहे लोणावळा आणि खोपोली फिरायला. तर मी रिक्षा पकडली आणि चालले आपल्या मित्रांकडे, जे गाडी घेऊन पुढे येणार आहे. त्याच्यानंतर सीएनजी भरले आणि आपण निघायला चालू करतो खोपोलीकडे. भूक लागलेली म्हणून आम्ही मॅकडीला थांबलेलो काहीतरी खाण्यासाठी. बजेट तर हल्लं होतं. आता काय मोठेपणा करायचं, जग मारा. तर अशा प्रकारे आपण आता खोपोलीला एंटर करत आहोत. संडे असल्यामुळे खोपोलीला भरपूर गर्दी असते, तर गाडी पार्किंगसाठी आम्ही जागा शोधत होतो. आणि फायनली आम्हाला गाडी पार्किंगसाठी जागा भेटलेली होती खोपोलीच्या मठाच्या आतमध्ये. तर आम्ही आता गाडी पार्क करून खोपोलीचा मठ फिरणार आहे. आणि तुम्ही बघू शकता की वातावरण किती छान झालेलं आहे, कारण की थोडा थोडा पाऊस पडत होता. आणि ही सगळी आमची मित्रमंडळ पहिल्यांदा व्लॉगिंग करत आहे, म्हणून सगळ्यांना अशी एक्साइटमेंट आहे बाई की व्लॉग कसा निघतोय. आणि तुम्ही बघू शकता की आज संडे असल्यामुळं माणसं खूप जमा झालेली आहेत खोपोलीला महाराजांचं दर्शन घेण्यासाठी. तर जर का तुम्ही खोपोलीला यायचं प्लॅन करत असाल संडेला, तर तुम्हाला संडेला भरपूर गर्दी भेटू शकते.
घ्यायचा असेल तर तुम्ही राईट साईडला बघू शकता की प्रसादासाठी लाईन लागलेली आहे. तर 20 रुपयेचं टोकन घेऊन तुम्ही प्रसाद घेऊ शकते साहित्य. जर का तुम्ही फॅमिलीसोबत येत आहे तर तुम्ही इथं खूप एन्जॉय करू शकता. खोपोली मठात चांगला फॅमिली स्पॉट आहे इथं. आत्ता आम्ही सगळे चाललेलो आहे वरती डोंगराच्या. तिथं महाराजांची गुफा आहे. महाराजांची गुफेला जायला रस्ता थोडा खराब आहे. तर जात्या वेळी पायाला ते खडेबिडे लागून अडचण होऊ शकते वरती जायला. तर हे जे बाजूला मॅट टाकले तुम्ही ह्याच्यावरनं चालत जाऊ शकता वरती. तर रस्ता खूपच खराब असल्यामुळे आम्ही जे बाजूला एक कटडे बनवलेले आहेत तर त्याच्यावरनं हळूहळू चालत चाललेलं आहे. कारण की रस्ता खूपच खराब आहे आणि पायाला खूपच खडे लागत आहेत. तर जसं जसं आपण वरती जात आहे तर आपल्याला असे छोटे छोटे धबधबे जागोजागी पाहायला भेटतील. तर आपण आता मेन एंट्रन्सला पोहोचलेलो आहोत आणि इथं चांगल्या प्रकारे मॅट बीट टाकलेलं आहे. तर तुम्हाला वरती आता गुहेपतर जाऊपतर तुम्हाला चांगले मॅट आणि रस्ते भेटतील इथनं. तर तुम्ही आरामशीर वरतीपतर जाऊ शकता.
पोहोचल्यानंतर आपल्याला यो धबधबा बघायला भेटतोय जो खूप सुंदर आहे आणि तुम्ही इथं फोटो पण काढू शकता. वरती पोचल्यानंतर आपल्याला असा यो सुंदर दृश्य बघायला भेटते. तिथं खाली पूर्ण खोपोलीचा मठ दिसत आहे. आणि आता आपण गुफेत दर्शन करायला जात आहे. तर आम्ही दर्शन घेऊन खाली आलो होतो. तर इथे एक गौशाला आहे जिथं भरपूर अशा गायी आहेत जे तुम्हाला इथं बघायला भेटतील. आपण आता दर्शन पण घेऊन निघालेलो आहे लोणावळ्यासाठी. आम्ही आता पोहोचलोय लोणावळ्याला वरती. तर तुम्ही इथं बघू शकता की वातावरण किती छान झालेलं आहे लोणावळ्यात.